नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत अपत्य प्राप्तीसाठी IVF उपचार आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरचे वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर नरहरी मळगावकर. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर नरहरी मळगावकर हे वंध्यत्व निवारण तज्ज्ञ असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर नावानं आंतरराष्ट्रीय दर्जाचं सुसज्ज हॉस्पिटल कार्यरत आहे. वंध्यत्व निवारणासाठी प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरनं अनेक अत्याधुनिक उपचार पद्धतींचा अवलंब करत अपत्य प्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांच्या आयुष्यात नवचैतन्य निर्माण केलं. प्रोजेनेसिसला असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल आत्तापर्यंत 4 आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलंय. ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर लेसर असिस्टेड हॅचिंग, IVF, ICSI इत्यादी आधुनिक उपचार पद्धतीच्या सहाय्यानं प्रोजेनेसिसमध्ये वारंवार IVF, IUI अपयशी, PCOD, एंडोमेट्रोसिस, पाळी बंद झाल्यानंतर गर्भधारणा अशा अनेक समस्यांवर यशस्वी उपचार केले जातात. आत्ताच प्रोजेनेसिसमध्ये एका महिलेला लग्नाच्या 15 वर्षांनंतर विदेशात 5 वेळेला IVF अपयशी झाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी मातृसुख मिळालेलं आहे. त्यामुळे आज सर आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण या सगळ्या गोष्टींची विस्तृत माहिती घेणार आहोत, मार्गदर्शन घेणार आहोत. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत. माझा पहिला प्रश्न आहे, बरीचशी जोडपी अत्यंत वंध्यत्वाने ग्रसलेली असतात, आपण पाहतो. अशांना अपत्य प्राप्तीसाठी कोणते उपचार उपलब्ध आहेत? त्यातल्या IVF या उपचार पद्धतीची गरज कोणाला नक्की पडते? कारण अनेक वेळेला या गोष्टींबद्दल कन्फ्युजन असतं की IVF कोणी करायला पाहिजे, कशासाठी करायला पाहिजे, त्याच्या पाठीमागची कारणं अनेक वेळेला माहिती नसतात. पण नेमकं आपल्याला काय सांगता येईल? नक्की प्रशांतजी, हा फार बेसिक क्वेश्चन आहे. जेव्हा आपण बघतो अपत्य प्राप्तीसाठी बरेचसे कपल्स हे धडपडत असतात आणि जेव्हा आपण आज बघतो आहे इंडियामध्ये पण अपत्य प्राप्तीसाठी जे कपल्स आहे यांचा रेट जो आहे तो दिवसांदिवस वाढत चालतात. म्हणजे इन्फर्टिलिटीचं प्रमाण हे दिवसांदिवस फार जास्त वाढत चाललेलं आहे. सो आपण याच्यामध्ये बघतो तर नक्की प्रेग्नन्सी राहण्यासाठी कोणकोणत्या मेथड्स असतात. जसं आपण बघितलं तर बेसिक जे आहे, सो एक पर्टिक्युलर जो पिरियड आहे त्याच्यामध्ये जर रिलेशन्स ठेवले गेले ओव्युलेशन फेज मध्ये तर त्याच्यात अपत्य प्राप्ती होऊ शकते. जर त्याच्यामध्ये होत नसेल तर जो पुढचा जो प्रकार असतो ज्याला आपण IUI असं म्हणतो, आपण इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन. सो ज्याच्यामध्ये स्त्रीबीज वाढून ते फुटल्यानंतर मिस्टरांचे शुक्राणूतून ते गर्भाशयात सोडले जातात आणि याच्यामध्ये पण प्रेग्नन्सीचे चान्सेस चांगले असतात. पण काही बरेचसे कपल्स आहेत ज्यांना IUI मध्ये प्रेग्नन्सी राहत नाही किंवा प्लॅन रिलेशन नंतरही प्रेग्नन्सी राहत नाही. बरोबर. सो असे जे कपल्स आहे आणि ज्या कपल्सला IUI मध्ये किंवा प्लॅन रिलेशन मध्ये प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस नसतात, अशा कपल्ससाठीची पुढची ट्रीटमेंट पद्धती आहे ज्याला आपण IVF असं म्हणतो, इन विट्रो फर्टिलायझेशन. म्हणजे बेसिकली सिंपल वर्ड मध्ये म्हटलं तर शरीराच्या बाहेर झालेलं फलितीकरण. सो सर्वात महत्वाचं म्हणजे IVF प्रक्रिया काय असते ही जाणून घेणं गरजेचं आहे. त्याचा कोणत्या कपल्स साठी युज होऊ शकतो. सो IVF प्रक्रियेमध्ये स्त्रीबीज लेडीजला इंजेक्शन देऊन स्त्रीबीज वाढवले जातात. जेव्हा ते मॅच्युअर होतात, परिपक्व होतात, तेव्हा ते स्त्रीबीज घोल देऊन त्या रेगला घोल देऊन ते शरीराच्या बाहेर काढले जातात. तेव्हा मिस्टरांच्या शुक्राणूतून त्याचा गर्भ तयार केला जातो. त्याला इन विट्रो फर्टिलायझेशन IVF म्हणतो. आणि तो तयार केलेला जो गर्भ आहे तो 3 ते 5 दिवस आपण वाढवून तो गर्भ त्या लेडीच्या गर्भाशयात आपण ट्रान्सफर करतो. याला आपण IVF प्रोसेस आपण असं म्हणतो. बरोबर. सो ही एक फार ऍडव्हान्स आणि उत्कृष्ट पद्धती आहे ज्या कपल्सला अपत्य प्राप्ती होत नाही अशा कपल्ससाठी. तर नक्की याची गरज कोणाला असू शकते? जसं मी सांगितलं, वारंवार IUI फेल झालेले असतील, 4 किंवा 5 वेळा IUI चांगल्या ठिकाणी करूनही अपत्य रिझल्ट मिळत नसेल तर IVF हा ऑप्शन असतो. बायलॅटरल ट्युबल ब्लॉक, दोघं नळ्या बंद असतात, गर्भनिका बंद असतील तर नॅचरली किंवा IUI मध्ये प्रेग्नन्सी राहू शकत नाही. सो अशा कपल्सला IVF द्वारे अपत्य प्राप्ती अतिशय चांगला रिझल्ट आपण देऊ शकतो. तसंच याच्या व्यतिरिक्त बघितलं तर काही जे मेल इन्फर्टिलिटी आहे त्याच्यामध्ये पुरुषांच्या शुक्राणूमध्ये मेजर प्रॉब्लेम्स असतात. सो ज्या कंडिशनमुळे नॅचरली किंवा IUI मध्ये प्रेग्नन्सी राहू शकत नाही. सो अशा कपल्समध्ये IVF किंवा त्याच्यामधल्या ज्या अत्याधुनिक उपचार पद्धती आहे याच्याद्वारे आपण अतिशय चांगला रिझल्ट देऊ शकतो. ज्या लेडीज आहे ज्यांचे पाळी ऑलरेडी बंद झाली आहे, वयाच्या आधी किंवा वयानुसार बंद झाली आहे, अशा लेडीजला जर अपत्य प्राप्ती हवी असेल तर त्यांनाही आपण IVF द्वारे अपत्य प्राप्ती देऊ शकतो. सो असे बरेचसे जे इंडिकेशन्स आहे पुरुष किंवा स्त्रियांमध्ये
ज्याच्यामध्ये आपण IVF केले तर आपल्याला अतिशय चांगला रिझल्ट आपण अशा कपल्सला देऊ शकतो. अत्याधुनिक उपचार पद्धतींसाठी प्रोजेनेसिसची एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि या ठिकाणी आजपर्यंत असंख्य लोक आली की ज्यांना हे मातृत्व सुख नव्हतं मिळालं, पितृत्व सुख नव्हतं मिळालं आणि ते तिथून त्यांनी घेतलेलं आहे. अशाच काही प्रतिक्रिया देखील आजच्या कार्यक्रमामध्ये आपण पाहणार आहोत. त्यातली ही पहिली प्रतिक्रिया. My name is Hafte Farsha from Ethiopia, Addis Ababa. Age 48. So with my time try again America, everywhere Canada. So this time here successful. I am happy. My name is Isalamush. I am from Ethiopia, 42 age. I am to try too much IVF process. Europe, America, and Canada. There's lots of success. India also another Now, place. India also another place, Chennai. Now successful, thanks God. Doctor, thank you. My name is Tejas Dafle, and Hafte has been a friend for last 15 years. Salemush Hafte together they tried almost 8 IVFs in UK, Denmark, Norway, Canada, USA, even in Chennai, India. But all the 8 IVFs before were failure. Then we got in touch with Mr. Dr. Malgaonkar, and now the test has been positive, and both of them are very happy. Yes. And they thank Dr. Malgaonkar for whatever he has helped us to get the way out of what they have been suffering for last 18 years of their marriage. Yes. And we thank you all for it. या प्रतिक्रियेवरून आपल्याला सहज कळतं की भारतातच नव्हे तर भारताबाहेरचे परदेशातले जे रुग्ण आहेत त्यांनी सुद्धा प्रोजेनेसिसची मदत घेऊन आपल्या आयुष्यामधला हा आनंद फुलवलेला आहे. कार्यक्रमात एक फोन येतोय. उषा करपे आहेत नाशिकवरून. त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला उषा, काय समस्या आहे? सर, माझी 16 वर्षाची मुलगी आहे. बर. तिला सुरुवातीला 1.5 ते 2 वर्ष पाळी आली, त्यानंतर तिला पाळीच आलेली नाही आणि आता गोळ्या घेतल्या तरच पाळी येते. आणि डॉक्टरांनी सांगितलंय की पाळी गेली आहे, तर ती आई बनू शकते का सर? सर, काय सांगता येईल यांना? 16 वर्ष वय आहे आणि त्याच्यामध्ये पिरियड बंद झालेले आहेत. सो जर नॉर्मली आपण जे बघतो तर 12व्या-13व्या वर्षी पिरियड स्टार्ट होता, पण त्यांचे आता पिरियड बंद पण झाले 16व्या वर्षी. सो याला आपण टिपिकल आपण ज्याला म्हणतो प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर आपण एक टर्मिनॉलॉजी असते, ज्याच्यामध्ये जे अंडाशय असतात याची कॅपॅसिटी जी आहे ती वयाच्या आधी कमी होऊन जाते. सो सगळ्यात महत्वाचं पहिली गोष्ट आपल्याला बघणं गरजेचं आहे, हाच प्रॉब्लेम आहे का. सो याच्यासाठी काही टेस्ट करणं गरजेचं असं ज्याला आपण AMH म्हणतो. सो AMH मध्ये आपल्याला लक्षात येतं अंडाशयाची कॅपॅसिटी किती झालेली आहे. सो पर्टिक्युलरली असे जे पेशंट असतील त्याच्यामध्ये ती लेस दॅन 0.3 पर्यंत पण जाते. सो तेव्हा त्यांचे पिरियड्स बंद होतात. म्हणजे आपण जसं म्हणतो नॅचरल मेनोपॉज हा वयाच्या 40, 45, 50व्या वर्षी येतो, तर तसंच ह्या लेडीज मध्ये प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर झाल्यामुळे तो मेनोपॉज येतो. सो नक्की असे जे लेडीज आहेत, ज्या मुली आहेत ज्यांना प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर झालेलं आहे, सो यांचं पहिली गोष्ट आपल्याला केरोटायपिंग करून घेणं गरजेचं आहे. सो गुणसूत्रामध्ये काही प्रॉब्लेम आहे का ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. जर गुणसूत्र नॉर्मल असतील तर लग्नानंतर अशा लेडीजला आपण जी ट्रीटमेंट देऊ शकतो त्याला आपण oocyte डोनेशन किंवा ज्याला आपण स्त्रीबीज दान आपण असं म्हणतो. म्हणजे अंडाशयाने काम करणं बंद केल्यामुळे नॅचरली प्रेग्नन्सी राहू शकत नाही, पण IVF ट्रीटमेंटमध्ये जी oocyte डोनेशनची जी ट्रीटमेंट आहे, सो याच्यामध्ये आपण बँकेतून स्त्रीबीज घेऊन मिस्टरांच्या शुक्राणूतून गर्भ तयार करतो आणि तो गर्भ ह्या लेडीच्या गर्भाशयात आपण ट्रान्सफर करतो. तर तशा पद्धतीचं जर ट्रीटमेंट आपण केली लग्नानंतर तर नक्की याच्यामध्ये रिझल्ट चांगला मिळू शकतो. महत्वाची गोष्ट ह्या लेडीज मध्ये असतं का अबॉर्शनचे चान्सेस जास्त असतात, तर त्यासाठी आपल्याला आधी युट्राइन प्रायमिंग करणं गरजेचं असतं. म्हणजे आपण ते गर्भाशयाची साईज थोडी मोठी केली तर आपल्याला ते प्रॉब्लेम येत नाही. तर योग्य पद्धतीने जर आपण अशी ट्रीटमेंट घेतली तर नक्की हा रिझल्ट तुमच्या मुलींना पण नक्की मिळू शकतो. नक्कीच. सर, मला IVF सेंटर आणि IVFचा रिझल्ट याच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं होतं की या दोन्हींचा परस्परांशी काही संबंध असतो का? नक्की प्रशांतजी, हा फार महत्वाचा क्वेश्चन आहे. जसं आपण बघतो तर IVFचे रिझल्ट हे फार वाढलेले आहे आता. तर IVFचे रिझल्ट वाढण्याचं महत्वाचं जे कारण आहे ते तिथली टेक्नॉलॉजी झालं, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर झालं आणि तिथले जे स्किल आणि ट्रेनफुल डॉक्टर्स आहेत, या सगळ्यांच्या कॉम्बिनेशनमुळे हे रिझल्ट कुठेतरी आपल्याला वाढलेले दिसायला बघतो आपण. सो बऱ्याच वेळा आपण बघतो तर IVF सेंटर्स असतात, पण ते टर्शरी केअर सेंटर्स नसतात. म्हणजे जिथे सर्व प्रकारच्या ट्रीटमेंट होतात, इन्क्लुडिंग डिलिव्हरीज,
गायनॅक, इन्फर्टिलिटी सगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट केल्या जातात. आणि बऱ्याच ठिकाणी ह्या ज्या ट्रीटमेंट होता ह्या बॅचेस मध्ये होता, म्हणजे कुठेतरी बाहेरून कोणतरी येणार, बॅच केली जाणार आणि त्या बॅच मध्ये 8-10 दिवसात सर्व ट्रीटमेंट होणार. अशा याच्यामध्ये कुठेतरी इम्प्लायझेशन ऑफ मॅनेजमेंट चुकते. आणि अशा ठिकाणी आपण बघतो का जी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी अशी हवी आहे ती टेक्नॉलॉजी मिळत नाही आणि कुठेतरी फोकस हा नसतो इनफर्टिलिटीवर. नक्कीच तर नक्कीच. आपल्याला जेव्हा बघतो तर आयव्हीएफ सेंटर हे फार महत्वाचं आहे. आणि जेव्हा बघतो आपण टर्शरी केअर किंवा ऍडव्हान्स आयव्हीएफ सेंटर असतं त्याच्यामध्ये जी मी सांगितली जी टेक्नॉलॉजी वाईज बघितलं तर आपल्याकडे प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर नाशिक, ठाणे व पुणे या ठिकाणी मॉड्युलर आयव्हीएफ ओटीज आहे, ज्याच्यामध्ये क्लास 1000 ऍटमॉस्फिअर मेंटेन केले जातं, ज्याच्यामध्ये ट्रायगॅस इन्क्युबेटर्स आहे, म्हणजे गर्भाशयामध्ये जशी ऍटमॉस्फिअर असतं तसं ऍटमॉस्फिअर त्याच्यामध्ये क्रिएट केलं जातं. आणि ज्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण ज्या म्हणतो जसं इन्सी, पिक्सी, विट्रिफिकेशन टेक्नॉलॉजी किंवा लिप थेरपी, एरा झालं, पीजीटीए, पीजीडी, पीजीएस, ह्या ज्या टेक्नॉलॉजी आहे, लेझर असिस्टेड हॅचिंग, सो एम्ब्रिओ बायोप्सी, ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी अवेलेबल असतात. सो ह्या अवेलेबल असल्यामुळे आपली जी लॅब आहे सो त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीच्या बेनिफिट्समुळे आपल्याला हा रिझल्ट कुठेतरी इम्प्रूव्ह करता येतो. सर्वात महत्वाचं म्हटलं तर इंडिव्हिज्युअलायझेशन ऑफ मॅनेजमेंट, म्हणजे पेशंट आल्यानंतर कारण शोधणं हे फार महत्वाचं आहे. सो हा फोकस आपला इन्फर्टिलिटी आणि त्याच्या रिझल्टवर असल्यामुळे जे टर्शरी केअर सेंटर्स आहे याच्यामध्ये नक्की मी सांगेल रिझल्ट जो आहे आयव्हीएफचा हा अतिशय जास्त असतो. तर सिंपल याच्यात जर आपण म्हटलं तर आयव्हीएफ सेंटर आणि रिझल्ट याच्यामध्ये फार मोठं साम्य आहे. आणि योग्य सेंटरला जर योग्य ट्रीटमेंट जर घेतली गेली तर आयव्हीएफचे रिझल्ट हे अतिशय उत्कृष्ट आपल्याला बघायला मिळतात. नक्कीच खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत या, मात्र त्याची विस्तृत माहिती असणं आणि त्या कशासाठी केल्या जातात, उपचारांची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया कशा पद्धतीनं केली जाते आणि ती कुठे करून घ्यावी ही सगळ्यात खूप महत्त्वाची गोष्ट असते. प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरचे जे रिझल्ट्स आत्ता आपण पाहतोय त्याच्यावरून निश्चितपणानं एक विश्वासार्ह सेंटर म्हणून या सेंटरचा नावलौकिक आहे. महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर. आपणही त्यांना संपर्क करू शकता. त्यासाठी आत्ता टी व्ही स्क्रीनवरती जे नंबर सुरू आहेत, ठाणे, पुणे, नाशिक या तिन्ही ठिकाणी सेंटर्स आहेत. कुठल्याही नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता निश्चितपणाने. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये, ते सरांना विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. साम संजीवनीमध्ये विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अपत्य प्राप्तीसाठी IVF कशा पद्धतीने आपल्याला सहकार्य करू शकतं याविषयी आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर नरहरी मळगावकर आपल्याला मार्गदर्शन करतायत. कार्यक्रमात पुन्हा एक फोन येतोय. उर्मिला जोशी आहेत पुण्यावरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला उर्मिला, काय समस्या आहे तुमची? हॅलो सर, मला सरांना प्रश्न विचारायचा आहे. बोला. सर, माझ्या लग्नाला 4 वर्ष होत आलीत आता. तर IUIच्या वेळी माझे फॉलिकल वाढतात पण फुटत नाही. दोन्ही वेळी IUI झालं नाही, नुसतं रिलेशन ठेवायला सांगितलं डॉक्टरांनी. तर त्यावर काय उपाय आहे? सर काय सांगता येईल? आपण जसा हा प्रश्न जो बघतो आहे सो याच्यामध्ये लग्नाला 4 वर्ष झाले आहे पण त्याच्यामध्ये त्यांचे स्टिविचर तयार होत नाही आणि ते फुटत नाही. बरोबर. त्याला आपण ल्युटिनाइज अनरप्चर्ड फॉलिकल्स आपण असं म्हणतो. सो पर्टिक्युलरली ही जी प्रॉब्लेम आहे हा आपल्याला 2 कंडिशन मध्ये बघायला मिळतो. पहिली कंडिशन म्हटलं तर पॉलिसिस्टिक ओव्हरी, ज्यांच्या अंडाशयामध्ये छोट्या छोट्या गाठी असतात ज्यामुळे पिरियड्स इरेग्युलर होतात. आणि दुसरं कारण असतं जर अंडाशयाची कॅपॅसिटी अतिशय कमी असेल तर त्या कंडिशन मध्ये स्टिविचर तयार होतात पण ते रप्चर होत नाही, फुटत नाही. सो पहिली गोष्ट आपल्याला बघणं गरजेचं आहे नक्की प्रॉब्लेम काय आहे. त्याच्यासाठी 2 टेस्ट फार महत्वाच्या असतात, ज्याला आपण एंटर फॉलिक्युलर काउंट म्हणतो आणि AMH म्हणतो. तर या टेस्ट केल्यानंतर आपल्याला ही आयडिया येईल एक्झॅक्टली काय आहे. सो जसं आपण विचार केला तर पॉलिसिस्टिक ओव्हरी असेल तर अशा कंडिशन मध्ये तर नक्की याच्यामध्ये IUI मध्ये पण काही वेगळ्या मेथड्स असतात. जसं अँटॅगोनिस्ट प्रोटोकॉल जो वापरला गेला त्याच्यानंतर IUI मध्ये स्टिविचर तयार होऊन रप्चर होऊन त्यांना आपण IUI करू शकतो. पण जसं सांगितलं त्यांना एकही वेळा IUI त्यांचं झालेलं नाहीये. सो मग अशा कंडिशन मध्ये जर IUI मध्ये सेकंड गोष्ट असतं जर जास्त डोस वापरला गेला तर स्टिविचर जास्त तयार होता आणि त्याच्यामुळे OHSS चे चान्सेस वाढतात कॉम्प्लिकेशनचे. सो असे जे कपल्स आहे याच्यामध्ये त्या कंडिशन मध्ये आपल्याला नेक्स्ट प्रोटोकॉल वापरावा लागतो ज्याला आपण IVF म्हणतो. सो पॉलिसिस्टिक ओव्हरी मध्ये जर पर्टिक्युलरली आपण IVF मध्ये गेलं तर लो डोस अँटॅगोनिस्ट प्रोटोकॉल जर आपण वापरले तर आपल्याला चांगल्या क्वालिटीचे स्टिविचर तयार होतात आणि इथे फुटण्याची गरज नसते कारण फुटण्याच्या आधीच ते स्टिविचर आपण शरीराच्या बाहेर काढून देतो. आणि जास्तचे स्टिविचर असल्यामुळे ते आपण कुठेतरी गोठवून ठेवले जातात आणि गोठवून ठेवल्यानंतर ते आपण स्त्रीबीचे जे गर्भ आहे ते आपण ट्रान्सफर केल्यानंतर अशा कंडिशन मध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरी असेल तर रिझल्ट हा नक्की चांगला मिळू शकतो. आणि जे मी सांगितलं सेकंड प्रॉब्लेम असेल जो लो AMH असेल समजा, सो अशा कंडिशन मध्ये आपल्याला अशा लेडीजला काही मेडिकेशन देणं, प्री मेडिकेशन देणं फार गरजेचं आहे. बरोबर. आणि त्याच्यानुसार आपण फास्ट ट्रॅक वर जाणं गरजेचं आहे. तर जसं मी सांगितलं IUI, सुपरओव्युलेशन विथ IUI, आणि जर त्याच्यामध्ये जर प्रॉब्लेम येत असेल तर IVF उपचाराला जाणं फार गरजेचं आहे. सो
आपण पर्टिक्युलरली प्रॉब्लेम अंडरस्टँड करून त्यानुसार जर योग्य ट्रीटमेंट जर दिली गेली तर नक्की मला वाटत नाही हा मेजर प्रॉब्लेम आहे असं मला नक्की वाटत नाही. तर रिझल्ट हा तुम्हाला नक्की चांगला मिळू शकतो. नक्कीच. जसं आपण सरांचं मार्गदर्शन घेतोय त्याच पद्धतीनं सरांच्या प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमधून अनेक जे रुग्ण बाहेर पडले ज्यांनी मातृत्व सुख मिळवलं त्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया सुद्धा आपण ऐकण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून आपल्याला कळेल की या सगळ्या उपचारांची जी यशस्वीता आहे ती किती आणि कशा प्रमाणामध्ये आहे. ऐकूया ही पुढची प्रतिक्रिया. माझं नाव पुष्पक जगताप आहे. या माझ्या मिसेस कांचन पुष्पक जगताप. आमच्या लग्नाला आता 4 वर्ष पूर्ण झालेली आहे. आमची पूर्ण बेसिकपासून ट्रीटमेंट झाली. IUI नंतर मग त्यांनी IVF सजेस्ट केलं आणि मग नंतर आम्ही ते जसं सांगतील तसं त्यांच्या गायडन्सच्या अंडर आम्ही ते जसं म्हणतील त्याप्रमाणे आम्ही फॉलो करत होतो आणि वी आर व्हेरी सॅटिस्फाईड राईट नाव की म्हणजे आमचा राईट डिसिजन होता. माझी मध्ये ट्रान्सफर वगैरे झाली पण सरांनी प्रत्येक वेळेस आम्हाला पॉझिटिव्ह सपोर्ट केला आणि नेहमी गाईड केलं की तुम्ही काळजी करू नका, हिंमत ठेवा, पेशन्स ठेवा, तुम्हाला नक्की रिझल्ट येईल. आणि आज आम्हाला तो रिझल्ट आलेला आहे आणि सो वी आर व्हेरी थँकफुल टू मळगावकर सर, मॅडम आणि टोटल स्टाफ. कारण की ईच वन इज व्हेरी कॉपरेटिव्ह, व्हेरी हेल्पिंग अँड व्हेरी लव्हिंग पर्सनॅलिटी. त्याच्यामुळे वी आर टोटली सॅटिस्फाईड. आणि यापुढे जर आम्हाला असं कोणाला वाटलं की कोणाला असं फॅमिली ग्रोथ होत नाही आहे किंवा बेबीचं इश्यू होतो आहे तर नक्की आम्ही त्यांना सजेस्ट करू की कुठेही वेळ वाया न घालवता, कुठेही त्या ठिकाणी पैसा न घालवता तुम्ही डायरेक्टली मळगावकर सरांच्या प्रोजेनेसिस क्लिनिकला या आणि तिथे तुम्हाला नक्की रिझल्ट मिळेल. हा विश्वास जो आत्ता आपण ऐकला या जोडप्याच्या बोलण्यामधून, तो विश्वास निर्माण होणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरने हा विश्वास निश्चितपणानं निर्माण केलेला आहे. उमेश पाटील आहेत जळगाववरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला उमेश, काय समस्या आहे? नमस्कार सर. बोला. हा, माझा प्रश्न असा आहे की माझ्या शुक्राणूंचा प्रॉब्लेम आहे. बरं. नील असा रिपोर्ट येतोय, पण त्यासाठी काय करायला लागेल? बरं सर, काय सांगता येईल यांना? प्रश्न जेव्हा आपण बघतोय तर हा टिपिकल ज्याला आपण म्हणतो मेल इनफर्टिलिटी आपण असं म्हणतो. सो नील रिपोर्ट म्हणजे शुक्राणू नसणं, म्हणजे जे धातू असतो त्याच्यामध्ये शुक्राणू नसणं. तर पहिली गोष्ट आपल्याला बघणं गरजेचं आहे, हा एक वेळा रिपोर्ट आला आहे का हा वारंवार हा रिपोर्ट तसाच येतोय. सो जर सिंगल वेळा रिपोर्ट आला असेल तर पहिली गोष्ट सांगेल मी, त्याने 1 महिन्याच्या गॅपने दुसरा रिपोर्ट परत करून घ्यावा आणि त्याच्यामध्ये आपण चेक करायला हवं काय आहे. जर त्याच्यामध्ये पण नील असेल रिपोर्ट मग त्याला आपण अझूस्पर्मिया असं आपण म्हणतो, म्हणजे शुक्राणू नसणं. सो आता शुक्राणू नसण्याचे प्रामुख्याने 3 कारणं असतात. एक तर ब्रेन पासून हॉर्मोन रिलीज होत नाही त्याच्यामुळे शुक्राणू बनत नाही, किंवा जे अंडकोश आहे त्याच्यामध्ये शुक्राणू बनत नाही, किंवा जी नळी असते जी शुक्राणूला बाहेर आणते वास डिफरन्स ती ब्लॉक असल्यामुळे ते बाहेर येत नाही. तर आपल्याला हॉर्मोन्स रिपोर्ट केल्यानंतर हे अंडरस्टँड होतं. सो अशा कंडिशन मध्ये जर शुक्राणू बाहेर येत नसतील तर त्याला ऑब्स्ट्रक्टिव्ह अझूस्पर्मिया आपण असं म्हणतो. सो अशा कंडिशन मध्ये आपल्याला सर्वात महत्वाची जी ट्रीटमेंट आहे ज्याला स्पर्म ऍस्पिरेशन टेक्निक आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये टीसा, पिसा, मायक्रो टीसे टेक्निक्स येतात. याच्यामध्ये आपण अंडकोशातून शुक्राणू काढले जातात आणि ते जे शुक्राणू आहे ते शुक्राणू वापरून आपण त्याच्याद्वारे इक्सी, इंट्रासॅक्नॉनिक स्पर्म इंजेक्शन, पिक्सी किंवा इम्सी या जर IVFच्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर केला तो स्पर्म इंजेक्ट करण्यासाठी, तर त्या कंडिशन मध्ये शुक्राणू कितीही कमी असतील तरी आपल्याला रिझल्ट चांगला मिळू शकतो. तर बऱ्याच वेळा बघतो त्याच्यामध्ये शुक्राणूला हालचाल नसते, तर आपण लेझर मस्तिष्कद्वारे आपण चेक करू शकतो तो शुक्राणू जिवंत आहे का तो मेलेला आहे. तो जे जिवंत शुक्राणू आहे ते सिलेक्ट करून जर इंजेक्ट केले आपण, तर जर शुक्राणू नसतील जरी अझूस्पर्मिया निश्चितपणानं कशा पद्धतीनं या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो या संदर्भातलं मार्गदर्शन आपल्याला सर करतायत. आपल्याला माहिती आहे की आपण सरांचं मार्गदर्शन घेतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण प्रतिक्रिया सुद्धा ऐकतोय, कारण ह्या सगळ्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत. प्रोजेनेसिसमध्ये उपचार घेतल्यानंतर मातृत्व सुख मिळालं आणि त्या मातृत्व सुखानंतर काय वाटतं हे सांगणाऱ्या या सगळ्या प्रतिक्रिया आहेत. त्यामुळे आपण पुढची प्रतिक्रिया ऐकूया. माझं नाव उदय जानकीराम बेंडाळे, मी राहणार जळगाव. माझं वय आहे 48. ही माझी मिसेस आहे, हिचं नाव संगीता उदय बेंडाळे. मला मॅडमांनीच कॅम्पमध्ये सांगितलं होतं तुम्ही आशा सोडू नका, आम्ही तुम्हाला व्यवस्थित ट्रीटमेंट करू आणि तुम्हाला पूर्ण म्हणजे कमीत कमी वर्षामध्ये तुमच्या हातात एक तर तुमची प्रेग्नन्सी तरी राहील किंवा तुमच्या हातात बाळ तरी राहील याची गॅरंटी मॅडमांनी घेतली होती. ज्यांना मुलबाळ होत नसेल किंवा त्यांनी बॉम्बे, पुणे, नाशिक अदर कुठल्याही सिटीमध्ये त्यांनी ट्रीटमेंट घेतलेली असेल
आणि तिथलं त्यांचा रिझल्ट जरी निगेटिव्ह असेल तरी त्यांनी ते सगळं मागचं सोडून नवीन याला त्यांनी सुरुवात करावी. म्हणजे जसं झाड पूर्ण वाळून जातं आणि पाऊस आला म्हणजे त्याला हिरवी पालवी फुटते, तसं ते नाशिक येथे सोनाली मॅडम आणि सरांकडे आले म्हणजे त्यांचं आशेचा किरण नक्की हे होईल आणि त्यांचं झाड पूर्ण घर म्हणजे असं भरभरून जसं हिरवंगार होतं तसं त्यांचं आयुष्य पुढचं होईल अशी मी गॅरंटी सांगू शकते. निश्चितपणानं खूप छान अशी प्रतिक्रिया आपण ऐकली. शेवटचं 1 मिनिट आहे कार्यक्रमामधलं. सर, जाता जाता आपल्या प्रेक्षकांना प्रोजेनेसिस सेंटरबद्दल किंवा आत्ता जे येऊ पाहतायत प्रोजेनेसिसमध्ये ज्यांना उपचारांची गरज आहे अशा सगळ्यांना तुम्ही काय सांगाल? नक्की प्रशांतजी, आपण जेव्हा बघतो तर इन्फर्टिलिटीचं प्रमाण हे फार वाढलेलं आहे. पण आपण जसं म्हणतो तर याच्यासाठी काही बेसिक गोष्टी आपण बघणं गरजेचं आहे. सो लवकर प्रेग्नन्सी प्लॅन करणं हे महत्वाचं आहे. आणि जर 1 वर्षापर्यंत जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर डॉक्टरांना दाखवून योग्य तो उपचार घेणं गरजेचं आहे. जर प्रॉब्लेम मोठा असेल तरी न घाबरता योग्य ठिकाणी योग्य ऍडव्हान्स IVF सेंटरला जर ट्रीटमेंट घेतली तर कितीही मोठा प्रॉब्लेम जरी IVF फील्डमध्ये असेल, इन्फर्टिलिटीमध्ये असेल, तरी त्याच्यामध्ये अतिशय चांगले रिझल्ट आपण डिलिव्हर करू शकतो आणि तुम्हालाही नक्की अपत्य प्राप्ती होऊ शकते. तर होप ठेवणं हा फार महत्वाचा आहे. जसं आपण प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमध्ये म्हणतो होप टू हॅपीनेस, हा सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा आहे. सो योग्य ट्रॅकने जाऊन योग्य ठिकाणी जर ट्रीटमेंट घेतली आपण तर आपला रिझल्ट हा नक्की चांगला मिळू शकतो, अपत्य प्राप्ती ही होऊ शकते. नक्कीच होप टू हॅपीनेस एक खूप छान असा संदेश जाता जाता सरांनी दिलाय असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. त्यामुळे प्रोजेनेसिस सेंटरला तुम्ही निश्चितपणानं भेट देऊ शकता, त्या ठिकाणी जाऊ शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता, मार्गदर्शन घेऊ शकता आणि निश्चितच तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर तुम्ही उपचार सुद्धा निश्चितपणानं घेऊ शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी तुमचे अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.